मित्रांनो नमस्कार. आज आम्ही आमच्या शेतामध्ये आहोत. तुम्ही माझ्या आजूबाजूला हे मल्चिंग अंथरलेलं पाहत असाल माझ्या मागेसुद्धा. ही आमची शेवगा लागवडीची तयारी आहे. खर्डा हे आपल्या भागातलं गाव आहे. त्या ठिकाणी इंगोले आबा म्हणून आमचे शेतकरी आहेत. अतिशय जाणकार जुने शेतकरी आहेत. त्यांनी शेवग्याचं काही बियाणं विकसित केलेलं आहे, जे 4-4.5 महिन्यालाच शेंगा लागतात, त्याला सुरू होतात. तर त्यामुळे ते बियाणं आम्ही मागवलेलं आहे आणि त्या बियाणाची लागवड ही उद्या किंवा परवाच्या दिवशीपासून आम्ही सुरू करणार आहोत. आणि साधारणतः 4 महिने म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये हे तोडीला येईल. एप्रिल आणि मे महिन्याचा जे मार्केट आहे, ते आमच्या या शेवग्याला आम्हाला भेटणार आहे. अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. आणि जर चुकून पाऊस लांबला, तर जूनमधल्यासुद्धा काही दिवसामध्ये आम्हाला या शेवग्याच्या लागवडीचा लाभ किंवा या शेवग्याच्या शेंगाचा लाभ हा आम्हाला मिळू शकतो. मी पहिल्यांदाच शेवगा करतोय असं नाही. याच्यापूर्वी मला वाटतं 10 ते 12 वर्षापूर्वी सलग 2 वर्ष याच रानांमध्ये मी शेवगा केलेला होता. आणि त्यावेळेसची सुद्धा बाग माझी अतिशय यशस्वीरित्या आली होती. तेव्हा माझं शेवग्याबद्दलचं ज्ञान कमी होतं. म्हणजे शेवगा छाटणी घेऊन 7 ते 8 वर्ष आपण सतत सलग घेऊ शकतो, याची मला माहिती नव्हती. त्याच्यामुळं मी बाग लगेच मोडली. माणूस शेवटी अनुभवातनं शिकतो. माहिती मिळाल्यानंतरसुद्धा काही ज्ञानात आपल्या भर पडत असते. आणि आता यूट्यूबमुळं आपण अनेक वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असतो आणि त्यातनंसुद्धा आपल्याला माहितीमध्ये आपल्या भर पडत असते. तर त्या अनुषंगाने माझ्यासुद्धा माहितीमध्ये भर पडली आणि माझ्या लक्षात आलं की एकदा जर आपण शेवग्याच्या झाडांची लागवड केली, तर मग आपल्याला निश्चितपणे 7 ते 8 वर्ष सलग पद्धतीने ते पीक आपल्याला घेता येतं. त्या अनुषंगाने आता ही शेवग्याची लागवड आम्ही करत आहोत. थोडासा माझ्या अंदाजापेक्षा महिनाभर किंवा 15 दिवस या लागवडीला उशीर झाला आहे. परंतु कधीच न करण्यापेक्षा, उशीर झाला आहे म्हणून हातावर हात धरून बसण्यापेक्षा, उशिरा का होईना परंतु चांगलं काम हे आपण केलं पाहिजे. आणि मला अगदी एप्रिल आणि मे महिन्यामधला किंवा जूनमधला काही भाग एवढं जरी मला मार्केट भेटलं, तरी यावर्षीच्या पुरतं सुरुवात म्हणून मी त्यामध्ये आनंदी राहीन किंवा समाधान मानेन. आणि मग पुढच्या वर्षीची चांगली पद्धतीची सोय आणि सुरुवात ही मी त्या आधारावरती पुढच्या वर्षी करू शकेन. ही अतिशय चांगली जात जी आहे ती इंगोले आबांनी विकसित केलेली आहे आणि त्याची लागवड मी यावर्षी करतोय. आमच्या औरादचे सत्यवान मुळे आहेत, इंगोले आबा आहेत, यांचं मार्गदर्शन मला यासाठी लाभत आहे आणि माझ्या गड्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. यावर्षी हे मल्चिंग टाकण्याचं कारण असं आहे की आपण जी पण फळबाग करतोय, शेवगा असेल, पेरू असेल, केळी असेल, जे पण काही तुम्ही करणार आहात, माझा तुम्हाला अनुभवांती एक शेतकरी म्हणून सल्ला आहे की ते सगळं येत्या काळामध्ये तुम्ही मल्चिंगवरती करत चला. कारण मल्चिंग केल्यामुळे जे काही फायदे होतात ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर तणाचं जे नियोजन आहे ते मल्चिंग असल्यामुळे तुमच्याकडे तण होतच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तणाचं नियोजन करण्याची गरज पडत नाही. आता तण नियोजन किती कठीण झालेलं आहे हे मी शेतकऱ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. एक तर तुम्हाला तणनाशकाची फवारणी करावी लागते किंवा निंदन खुरपण करावं लागतं आणि ह्या दोन्ही कामांना खर्च तर होतोच, परंतु मनुष्यबळाची उपलब्धता या दोन्ही कामांना लागते आणि ती किती कठीण झालेली आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आता हे जे मल्चिंग मी केलेलं आहे याचा मला साधारणतः एकरी 5,500 रुपये खर्च आलेला आहे आणि हा एकरी 5,500 रुपये केलेला खर्च वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जरी माझ्यासाठी असाच राहिला, हे मल्चिंग असंच टिकलं, तरी 2 वर्षामध्ये 5,500चा खर्च हा एकरी 2700 रुपयावरती येतो. एकरी 2700 रुपये वार्षिक खर्च हा तण नियोजनाच्यासाठी काहीच नाही, हे जाणकार शेतकरी माझे जाणतात. कारण मनुष्यबळावर येणारा खर्च, अगदी तणनाशक जरी तुम्ही घेतलं तर त्या औषधाचा खर्च, फवाऱ्यावरती होणारा खर्च, त्याला लागणारं मनुष्यबळ, याचा जर एकत्रित खर्च तुम्ही काढला तर एकरी 2700 रुपये काहीच नाही. आणि मल्चिंग केल्यामुळे फक्त तण नियोजनच होतं असं नाही, तर एरवी ज्यावेळेस पाऊस जास्त पडतो, तर अतिरिक्त जे झाडाच्या मुळांना जे पाणी लागून राहतं, तर ते मल्चिंगमुळं लागत नाही. तो एक अतिरिक्त फायदा तुम्हाला याच्यामध्ये मल्चिंग केल्यामुळे होतो. आणि पिकाची जी वाढ असते, आता आम्ही रोप लावत नाही, आता आम्ही बियाणं लावतो. एका ठिकाणी 2-2 अशा पद्धतीचं बियाणं आम्ही लावणार आहोत. तर ते बियाणं लागवड केल्यानंतर जी रोपाची जी वाढ आहे, ती वाढ मल्चिंगमुळं अतिशय जोमाने होते. आमचे औरादचे जे शेतकरी सत्यवान मुळे, त्यांनी त्यांच्या भाऊजीला 6 एकर शेवगा लावून दिला होता. त्यातला 3 एकर मल्चिंगवरती आणि 3 एकर साधा केला होता. त्यांनी मला सांगितलं की मल्चिंगवरच्या शेवग्याची वाढ जवळपास दीडपट किंवा दुप्पट वेगाने होते. तर तो एक फायदा मल्चिंग केल्याचा आपल्याला होतो. अनंत फायदे या मल्चिंगचे शेतीच्या दृष्टीने आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे फुटवा हा विषय नाही, जसं उसाला फुटवा होतो,
7-8 फुटवे, 10 फुटवे, 12 फुटवे उसाला येतात, त्या ठिकाणी तुम्ही मल्चिंग करू शकत नाही, त्याचं नुकसान होऊ शकतं. पण ज्या ठिकाणी फुटवा होण्याचा विषय नाही आहे, तशा प्रत्येक पिकाला तुम्ही बेड, ड्रीप आणि मल्चिंग हे केलंच पाहिजे. आणि भविष्याची ही मागणी आहे असं समजा, काळाची ही गरज आहे असं तुम्ही समजा. त्याच्यामुळे ज्या ज्या म्हणून पिकांना फुटव्याचा विषय नाही आहे, त्या प्रत्येक पिकाला तुम्ही बेड, ड्रीप आणि मल्चिंग हे जर केलं तर तुम्ही खूप फायद्यात राहाल. मनुष्यबळाच्या दृष्टीने असेल, पैशाची बचत होण्याच्या दृष्टीने असेल आणि काम लागण्याच्या दृष्टीने असेल, या सगळ्या दृष्टीने तुम्ही बेड, ड्रीप आणि मल्चिंग या जर नियोजनाला गेलात तर तुम्ही सर्व दृष्टीने याच्यामध्ये नफ्यात राहाल, फायद्यात राहाल, हे मी तुम्हाला 100% माझ्या अनुभवाने सांगतो. आणि अशाच पद्धतीचं नियोजन भविष्यामध्ये सुद्धा मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये करणार. अगदी सोयाबीनची लागवडसुद्धा मल्चिंगवर, बेड, ड्रीप आणि मल्चिंगवरती टोकन पद्धतीने सोयाबीन लावा. त्याच्यावरती पुन्हा हरभऱ्याचं पीक घेऊन बघा. तुम्ही बघा तरी तुम्हाला किती फायदा होतो. प्रयोग करून बघायला आपल्याला काय हरकत आहे. आणि मल्चिंगचा खर्च एकरी 5,500 रुपये जो हा मला आला, ह्या अंतरामुळं आला असेल, कारण एकच बेड पडलेला आपण पाहत आहात. जवळजवळ केले तर हा खर्च वाढवू शकतो, परंतु तो सुद्धा केलेला खर्च हा सत्कारणी लागेल आणि तुम्ही नफ्यात राहाल, फायद्यात राहाल. मनुष्यबळ असेल किंवा पैशाची बचत असेल, या सर्व दृष्टीने तुम्ही फायद्यात राहाल, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आता या शेवग्याच्या पिकाला आम्ही चाललो आहे, तर यासाठी सुद्धा तुमच्या शुभेच्छा या आमच्या पाठीशी असू द्यात. या पिकामध्ये शेतकरी म्हणून आर्थिकदृष्ट्या आम्हाला चांगलं राहील, आम्हाला नफ्यात आम्ही राहू, अशा पद्धतीच्या सदिच्छा आणि शुभेच्छा तुमच्या आमच्या पाठीशी असू द्यात. धन्यवाद.